नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये डाय आणि डाय स्टॉक संदर्भात माहिती पाहणार आहोत. डाय अँड डाय स्टॉक. तर पाठीमागचे 1-2 लेक्चरला आपण टॅप रेंज संदर्भात माहिती पाहिली. टॅपचा उपयोग पोलच्या आतील थ्रेड काढण्याकरता केला जातो. तर आज आपण जे डाय अँड डाय स्टॉक पाहणार आहोत त्याचा उपयोग सिलेंड्रिकल रॉडवर बाहेरील बाजूने आटे पाडण्याकरता, थ्रेड पाडण्याकरता या डाय अँड डाय स्टॉकचा वापर केला जातो. तर अशा या डाय अँड डाय स्टॉक संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे ह्या डाय असतात आणि या डाय स्टॉकमध्ये पकडून थ्रेडिंग केलं जातं. जॉबच्या बाहेरील भागावर थ्रेडिंग करण्यासाठी याचा वापर होतो. तर अशा या डाय अँड डाय स्टॉक संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण बघूया. तर दंडगोलाकृती जॉबच्या बाहेरील पृष्ठभागावर बाहेरील थ्रेड पाडण्यासाठी डायचा प्रामुख्याने उपयोग करतात. डायमध्ये व्ही आकाराचे थ्रेड असतात. आता या डायमध्ये हे जे थ्रेड आहेत हे व्ही आकाराचे थ्रेड असतात. व्ही आकाराचे म्हणजे थ्रेड हे पाडलेले असतात. तर कटिंग एज बनवण्याकरता डायमध्ये फ्लूट पाडलेले असतात. आता या ठिकाणी ह्या गोलाकार हे 3 भाग दिसतात. हे फ्लूट आहेत या ठिकाणी पाडलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी 1, 2, 3 ह्या कटिंग एज काय झालेल्या आहेत, या तयार झालेल्या आहेत. तर डाय हे कटिंग टूल असून हे डाय हे कटिंग टूल असून हाय स्पीड स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असतं. अशा प्रकारच्या या डाय कटिंग टूलावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असतं. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या डाय अँड डाय स्टॉक संदर्भातली आपण इंट्रोडक्शनमध्ये अभ्यासली. त्यानंतर या डायचे टाइप्स ऑफ डाय प्रकार आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये डायचे प्रामुख्याने 3 प्रकारे पडले जातात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार सर्क्युलर स्लिट डाय, ऑब्लिक बटन डाय, दुसरा प्रकार आहे हाफ डाय आणि तिसरा आहे ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय. तर आपण पहिल्या प्रकारासंदर्भात डायच्या माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी हे डाय आणि डाय स्टॉक दाखवलेले आहे. ही डाय या डाय स्टॉकमध्ये पकडून या स्क्रूच्या सहाय्याने त्याच्यामध्ये स्क्रूच्या सहाय्याने घट्ट करून या डाय स्टॉकच्या सहाय्याने वाईसमध्ये ज्या पकडून थ्रेडिंग केलं जातं. तर टाइप्स ऑफ डाय म्हटलं पहिला प्रकार सर्क्युलर स्प्लिट डाय, त्यालाच बटन डाय म्हणतात. तर या संदर्भातली माहिती. तर या प्रकारच्या डायला एक गाळा स्लॉट कट केलेला असतो. या प्रकारच्या डायला या ठिकाणी गाळा स्लॉट या ठिकाणी असा स्प्लिट कट केलेला असतो. या गाळ्यामुळे डायची साईज कमी जास्त करता येते. म्हणजे या स्क्रूने ज्यावेळेस आवळतो आपण, घट्ट करतो, त्यावेळेस मधला स्क्रू जर या गाळ्यावर जर घेतला तर ही साईज वाढते आणि नंतर शेवटी ज्यावेळेस आपण थ्रेडिंग करतो प्रथम केल्यानंतर त्यावेळेस मधला स्क्रू सैल आणि 2 हे स्क्रू साईडचे घट्ट केले जातात. त्यामुळे पूर्ण खोलीचे थ्रेड प्राप्त होतात. तर या सर्क्युलाकार स्प्लिट डाय संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारच्या डायला एक स्लॉट हा अशा प्रकारे हा स्लॉट कट केलेला असतो. या गाळ्यामुळे डायची साईज कमी जास्त करता येते किंवा कमी जास्त करण्यात मदत होते. ज्यावेळेस डाय स्टॉकमध्ये पकडली जाते, अशी ही डाय या डाय स्टॉकमध्ये पकडली जाते, त्यावेळेस डायची साईज ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने, हे जे स्क्रू आहेत 3 ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने कमी जास्त केली जाते. त्यामुळे कटची खोली ही कमी जास्त करता येते. ज्यावेळेस बाहेरील स्क्रू टाईट म्हणजे घट्ट केला जातो, त्यावेळेस डायची साईज कमी होते. म्हणजे हे 2 बाहेरचे स्क्रू आहेत, हे ज्यावेळेस घट्ट केले जातात त्यावेळेस डायची साईज कमी होते आणि कटची खोली कमी जास्त करण्यासाठी मध्यभागी असलेला स्क्रू हा मधला स्क्रू कमी जास्त खोली करण्याकरता घट्ट करून लॉक करता येतो. या प्रकारच्या डायला बटन पॅटर्न डाय असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी आपण नाव दिलेच आहे, बटन डाय असं त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून आपल्याला ह्या स्प्लिट डायच्या सहाय्याने
थ्रेड पाडता येतात. जॉबच्या बाहेरील भागावर थ्रेड पाडण्याकरता त्याचा वापर होतो. तर या ठिकाणी ही डायची आकृती दिलेली आहे. त्यातले फ्लूट आहेत, सर्क्युलर गॅप्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर असे हे रॉडवर एक्सटर्नल थ्रेड पाडण्याकरता या डायचा उपयोग होतो. त्यानंतर डायचा पुढचा प्रकार हाफ डाय. या ठिकाणी 2 पार्ट्समध्ये ही डाय दाखवलेली आहे. त्याच्यानंतर हा डाय स्टॉक, त्याच्यामध्ये असे डाय येतात आणि या 2 पीस या ठिकाणी हाफ डायचे असे पीस यामध्ये डाय स्टॉकमध्ये पकडून डाईंग केलं जातं. तर हाफ डाय, तर हाफ डायची रचना मजबूत असते. थ्रेडचा कट घेतला असता खोली वाढविणे किंवा कमी करण्याची व्यवस्था यामध्ये सोपी असते. या प्रकारची डाय जोडीमध्ये उपलब्ध असते. अशा प्रकारची जोडीमध्ये डाय उपलब्ध असून त्या एकत्र जोडीमध्ये वापरतात. डाय स्टॉकवर असलेल्या ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने, अशा प्रकारच्या डाय स्टॉकवर असलेल्या ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने डाय पीस जवळ आणता येतात. तसेच एकमेकापासून दूर नेता येतात. ह्यामधलं अंतर जवळ घेता येतं किंवा वाढवता येतं. तर या डायसाठी विशिष्ट डाय होल्डरची आवश्यकता असते. या हाफ डायसाठी विशिष्ट डाय होल्डरची आवश्यकता असते. ही डाय 2 भागापासून तयार केलेली असते. 2 अशा प्रकारच्या या पीसपासून भागापासून तयार केलेली असते. तर ही हाफ डाय अशा प्रकारची हे एका होल्डरमध्ये पकडून त्याच्या सहाय्याने काम करून जॉबवर सिलेंड्रिकल विशेषतः जॉबवर थ्रेड पाडण्याकरता उपयोगात आणले जाते. अशा प्रकारे या हाफ डाय संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रकार ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट. ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट आहे. या ठिकाणी एक ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट दाखवलेली आहे आकृतीमध्ये. तर या डायमध्ये हिट डायपेक्षा चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंटची व्यवस्था असते. या ठिकाणी पहा स्क्रू आहे, ॲडजस्टमेंटची व्यवस्था याच्यावर आहे. तर या डायमध्ये हिट डायपेक्षा चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंटची व्यवस्था केलेली असते. या प्रकारच्या डायमध्ये 2 डाय पीस सुरक्षितेच्या दृष्टीने पकडण्यासाठी कॉलर किंवा थ्रेडेड प्लेट असते. या ठिकाणी कॉलर किंवा अशी थ्रेडेड प्लेट घट्ट केल्यानंतर अगदी बरोबर व घट्टपणे ती लॉक करता येते आणि कॉलरवरील ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने डायपीस पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करता येतात. थ्रेडिंग करतेवेळी सुरुवात सुलभतेने करता यावी या डायप्लेटचा वापर करून सुरुवात सुलभतेने करता यावी म्हणून डायच्या खालील भागाला चांपर मारलेला असतो. गाईड होण्याकरता चांपर मारलेला असतो. प्रत्येक डायच्या एका बाजूला अनुक्रमांक लिहिलेला असतो. त्याच्यावर असे असे अनुक्रमांक ओळखण्याकरता लिहिलेले असतात. अशा प्रकारे या ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय संदर्भात आपण ही माहिती बघितली. त्यानंतर डायचा पुढचा प्रकार डाय नट. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे नटाप्रमाणे या डायचा आकार असतो. डायनट किंवा सॉलिड डाय त्याला म्हटलं जातं. या संदर्भातली माहिती. डायनटचा उपयोग खराब झालेली आता या ठिकाणी या डायनटचा उपयोग करून खराब किंवा जुने जे थ्रेड आहेत ते दुरुस्त करण्याकरता किंवा त्यांना पुन्हा उपयोगी बनवण्यासाठी या डायनटचा काय केला जातो, वापर केला जातो. डायनटचा उपयोग नवीन थ्रेड कट करण्यासाठी केला जात नाही. डायनट हे वेगवेगळ्या साईज आणि मेट्रिक व ब्रिटिश पद्धतीमध्ये उपलब्ध असतात. डायनट हा स्पॅनरच्या सहाय्याने फिरवला जातो. आता षटकोनी आकार आहे. ज्या साईजचा नट आहे त्या साईजचा स्पॅनर वापर करून जुने रॉडवरचे बोल्टवरचे थ्रेड आहेत हे साफ करण्याकरता किंवा उथळ झालेले थ्रेड पूर्ववत करण्याकरता या डायनटचा उपयोग स्पॅनरच्या सहाय्याने केला जातो. अशा प्रकारे हे डायचे काही प्रकार आपण अभ्यासले. त्याच्यामध्येच आपण या डायला फिरवण्यासाठी स्टॉकचा वापर केला जातो. त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. डाय स्टॉक. तर या अशा प्रकारचा डाय स्टॉक असतो. त्या संदर्भात आपण माहिती. तर आपण आता डायचे प्रकार पाहिले की या डाय स्टॉकमध्ये पकडून फिरवलं जातं. तर डाय स्टॉक बाहेरील थ्रेड कटिंग करण्याकरिता
डायला पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला डायस्टॉक असे म्हणतात. डायस्टॉकच्या बॉडीवर डाय ॲडजस्टमेंटसाठी स्क्रू बसवलेले असतात. त्या ठिकाणी असे स्क्रू डाय ॲडजस्टमेंटसाठी बसवलेले असतात. डायस्टॉकच्या रचनेवरून त्याचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. त्यामध्ये एक सॉलिड डायस्टॉक, दुसरा ॲडजस्टेबल डायस्टॉक आणि तिसरा आहे एक क्विक कट डायस्टॉक. असे हे प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत, सॉलिड डायस्टॉक. तर या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे या डायस्टॉकची रचना असते. तर या प्रकारची डायस्टॉक मटेरियलच्या एकाच सॉलिड पीसपासून बनवलेली असून त्यामध्ये गोलाकार किंवा आयताकार आकाराची बॉडी असते. आता ही गोलाकार आहे. त्या डायस्टॉकची आयताकृती अशी देखील बॉडी असते. बॉडीच्या दोन्ही टोकाला हँडल असतात. आता या बॉडीच्या गोलाकार बॉडीच्या दोन्ही टोकाला हँडल आहे. त्यावर नर्लिंग केलेलं असतं. ग्रिपिंगसाठी हे नर्लिंग केलेले असते. डायला पकडण्यासाठी किंवा डायला सेट करण्यासाठी या डायस्टॉकच्या बॉडीवर असे हे स्क्रू बसवलेले असतात. या डायस्टॉकमध्ये एकाच साईजची डाय पकडता येते. सॉलिड डायस्टॉकमध्ये एकाच साईजची डाय ही पकडता येते. अशा प्रकारे या सॉलिड डायस्टॉक संदर्भात माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर डायस्टॉकचा पुढचा प्रकार ॲडजस्टेबल डायस्टॉक. या ठिकाणी तर या प्रकारची डायस्टॉकमध्ये एक बॉडी आणि दोन हँडल, ही बॉडी आणि हँडल वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवली का, ही बॉडी आणि ही हँडल वेगवेगळ्या पीसपासून बनवून हँडल बॉडीमध्ये थ्रेडच्या सहाय्याने जी हँडल आहे दोन्ही या बॉडीमध्ये थ्रेडच्या सहाय्याने फिट करतात. या प्रकारच्या डायच्या बॉडीवर डायला पकडण्यासाठी स्क्रू बसवलेले असतात. आता याच्यामध्ये जी डाय पकडणार आहे तिला या प्रकारचे स्क्रू बसवलेले असतात. या डायस्टॉकमध्ये वेगवेगळ्या डाय पकडता येतात. तर अशा प्रकारे ही या ॲडजस्टेबल डायस्टॉक संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये एक तिसरा प्रकार फक्त नावावरूनच ओळखला जातो, क्विक कट डायस्टॉक. क्विक कट डायस्टॉक. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहत असताना डाय अँड डायस्टॉक संदर्भात आपण माहिती पाहिली. तर दंडगोलाकृती जॉबच्या बाहेरील पृष्ठभागावर थ्रेड पाडण्याकरता या डायचा काय केला जातो, प्रामुख्याने उपयोग करतात. या डायमध्ये व्ही आकाराचे थ्रेड पाडलेले असतात. कटिंग एज बनवण्यासाठी त्यामध्ये फ्लूट पाडलेले असतात. अशी ही डाय हायस्पीड स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग डॅम्पिंग केलेलं असतं. डायचे प्रकार आपण पाहिले. त्याच्यामध्ये सर्क्युलर स्प्लिट डाय, त्याला बटन डाय म्हटलं जातं. दुसरा प्रकार हाफ डाय, 2 पीसमध्ये ही डाय असते. तिसरा प्रकार ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय आणि त्यानंतर डाय नट एक प्रकार पाहिला, अभ्यासला आपण. आणि डायस्टॉकचे 2 प्रकार या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासले, सॉलिड डायस्टॉक आणि ॲडजस्टेबल डायस्टॉक. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण डाय अँड डायस्टॉक संदर्भातली माहिती अभ्यासली. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेत राहू. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.